चंदनपुरी जत्रा उत्सवास 12 जानेवारी पासून उत्साहात सुरुवात। मालेगाव तालुक्यातील चंदनपुरीत खंडोबा रायांच्या जत्रा उत्सवास सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। चंदनपुरी या धार्मिक क्षेमाला पौराणिक विशेष महत्त्व आहे। आजपासून सुरू झालेल्या या जत्रा उत्सवामुळे अवधी चंदनपुरी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे। संपूर्ण महिनाभर हा जत्रा उत्सव अखंडित सुरू राहणार असून धार्मिक पूजा विधी राह भाविकांचे नवस फेडणे, खाद्यपदार्थ विक्री, संसारोपयोगी वस्तूची विक्री अशा नानाविध प्रकारची दुकाने थाटलेली असून भाविकासाठी महिनाभर ही एक पर्वणी ठरणार आहे। नमस्कार, मी तात्याजी वायरे। आम्ही प्रॉपर इथलेच। आमच्या गावाची यात्रा म्हणजे पौष पौर्णिमेपासून तर 1 महिना पूर्ण झाली। ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते, म्हणजे जास्त वेळ चालणार। यात्रा भरते खंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्र चंदनपूर, म्हणजे हे बानुबाईचं माहेर आहे। तिथे खंडोबा महाराज हे बाणाईसाठी आलेले होते। बाणाईसाठी त्यांनी धनगराचं रूप घेऊन इथे 12 वर्ष वनवास केलेला होता। मेंढ्या चालल्या, त्यानंतर त्यांनी बानुबाईची परीक्षा घेतली मेंढा मारून, की असा की तुझे मेंढा मारले की माझ्याशी लग्न कर, मी तो जिवंत करून दे। पण बानुबाई मानली नाही। पण त्या परीक्षेत बानुबाई पास झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझ्याशी मी देवच आहे, की मी रूप बदलून तुझ्या सोबत राहतो। तेव्हापासून मग इथे यात्रा भरायला लागली। लग्न झालं, जेजुरीला गेले, मग हे बानुबाईचं माहेरघर म्हणून ओळखले जाते। बाबाजी तुळशीराम देवरे ही आहे चंदनपुरी मालेगाव तालुक्यात होते आणि इथं खंडोबा महाराज 12 वर्षे आले होते। बाणाई मातृशी लग्न झाले त्यांचं आणि ही यात्रा एकदम जुन्या काही वर्षापासून भरते। यात्रा इथं 14 पौर्णिमाला चालू होते आणि ती जवळजवळ 1 ते सव्वा महिना यात्रा चालते। मोठी यात्रा राहते ही। खंडोबा महाराजांचे बाणाईचं लग्न झालेलं इथं। खंडोबा महाराजांनी इथं 12 वर्षे त्या घरी चाकरी केलेली, मेंढरं वाळलेले आणि बाणाईशी लग्न करून खंडोबा महाराज बाणाईला इथून घेऊन